मार्गदर्शन भेटलं पाहिजे ना. चालतंय. तुम्ही 2 वेळा बॅच केली वाटतं ऑनलाईन आहे ना? हो, 2 वेळा केली होती. हा, ते माझ्याकडे ना नंबर सेव्ह असतो आणि त्याच्यात असं आम्ही बॅच, जी बॅच आहे त्याचे कोड बनवले असतात. ते 2 कोड आले तुमच्या समोर, मला दिसलं लगेच. पहिल्यांदा घेतला होता मी, नंतर ट्रान्सफरची झाल्यानंतर पुन्हा एकदा वेळ होता म्हणून घेतला होता मग. कुठून बोलताय? सांगली का? चांगली. हो. खूप छान झालं, भारी काम झालं तुमचं. कधीचे पास आउट आहात आपण? मी 2017 पास आउट आहे, पण ऍक्च्युली तुमचा क्लास जॉईन केल्यानंतर ऍक्च्युली स्टार्ट झालंय सगळं. अभ्यासाचं का? व्यवस्थित म्हणलं तर तेव्हापासूनच स्टार्ट झालं. असं आणि का? ती व्यक्ती 2018ची पण काही प्रॉपर गायडन्स नाही. जसं कॉलेजला स्टडी केलं तसं दिलं होतं. ओके. तर मग काहीच हेच नव्हतं आणि इंटरेस्ट पण नव्हता. तुमचे लेक्चर वगैरे बघितल्यानंतर पुन्हा मग नव्यानं सुरुवात झाली. नाही, पण एवढ्या दिवसाच्या गॅप नंतर सुद्धा तुम्ही पास झालात आणि चांगलं केलं म्हणजे मोठी गोष्ट आहे. पुन्हा छोटं बाळ, त्याच्यामुळे पण खूप स्ट्रगल करावा लागला. अरे वा वा वा, बाळ असताना सुद्धा झाले नोकरीचे काम म्हणजे बाळाला पण मोटिवेशन, तुमच्या नवऱ्याला मोटिवेशन, अख्ख्या घराला आनंद आनंद आहे मग आता. सासूबाई वगैरे सगळे बाळ बघायचे. मग मी 8 महिन्याचं बाळ होतं तर मग लायब्ररी जॉईन केली होती, घरी अभ्यास होईना. त्यामुळे झालं. आणि तुमचं लास्ट टाइमच्या ट्रान्सफरमध्ये तुमची रिव्हिजन कमी पडली, त्यामुळे थोडं स्कोर कमी आला. यावेळी लास्टला फक्त तुमची रिव्हिजन कमी केली होती, फक्त एका गोष्टीचा. सगळं बंद केलं होतं. हो का? हो. मग हे जे आपलं बुक फक्त यूज केलं होतं. छान अटेम्प्ट पण छान झाले होते. ओके, हे जे यश आहे ना, हे तुमच्या त्यागाचं यश आहे. हे तुम्ही केलेला जो त्याग आहे, लहान बाळाला कोण